विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती प्रकरण 17 कविता आहे निरोप याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा। कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावर जाणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 2 आहे, खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा। यामध्ये अशुभाची सावली याचा अर्थ पाहूया। सैनिक जेव्हा शत्रूशी लढण्यासाठी निघतात त्यांचे प्राण सुरक्षित राहण्याची खात्री नसते, तसेच लढाईत त्यांना कधी प्राण गमवावे लागतील हेही माहीत नसते। या अशा परिस्थितीला कवयित्रीने अशुभ किंवा वाईट सावली संबोधले आहे। दुसरा शब्द आहे पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण आणि याचं उत्तर लिहूया। रणांगणावर चाललेल्या आपल्या बाळाला पंचारतीने ओवाळणे म्हणजे औक्षण होय। आपले बाळ सुखरूप परत यावे ही आईला मनापासून इच्छा आहे। तिच्या मायेचे प्रतीक म्हणून कवयित्रीने पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण असे म्हटले आहे। पुढे आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि कवितेच्या आधारे खालील तक्ता आपण पूर्ण करायचा आहे। कवितेचा विषय रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे। कवितेतील पात्र आई व मुलगा। कवितेत उल्लेख असलेल्या थोर व्यक्ती जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि शिवाजी महाराज। आणि आईने व्यक्त केलेली इच्छा, विजयी होऊन आला की माझ्या हाताने दूधभात भरवीन। प्रश्न 4 आहे, काव्य सौंदर्य आणि यामधील पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर लिहून दिलेली आहे, ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। येथे पाठाखालील उपक्रम त्यासाठी प्रश्न तयार करून दिलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत एक लाईक नक्की करा। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा कोणत्या प्रकरणाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।